कृष्ण पाहता लोचन रूपा पाहता विठ्ठल
Ram Krishna Jai Jai Ram Krishna Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Jai Jai Ram Krishna Hare Jai Jai Ram Krishna Hare Jai Ram Hello, hello. बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले Hare
बरे बरबे झाले बरबे झाले बरबे झाले बरबे झाले झाजरा बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले झाजरा बरबे झाले बरबे झाले झाले बरबे झाले बरबे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले आत्माराम हृदया आत्माराम हृदया आत्माराम हृदया आत्माराम हृदया सद्गुरुदेव कृपा केले सद्गुरुदेव कृपा केले सद्गुरुने कृपा केली सद्गुरुने कृपा केली वस्तु वस्तु डोला दामिनी
पश्चिमे मैदान हाताने टाळी मुखाने भजन सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद
पांडुरंग महाराज जय, आत्माराम महाराज जय, सच्चिदानंद तात्या महाराज जय, शेख मोहम्मद महाराज जय, संत शिरोमणी सावता महाराज जय, छत्रपती शिवाजी महाराज जय, धर्मवीर संभाजी महाराज जय, बोला 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 सद्गुरु बरोबरच्या नावानं बरवे झाले आत्माराम हृदयी आले, सद्गुरुने कृपा केली, निज वस्तू पैदाविली किंवा वस्तू डोळा पैदाविली दोन पाठत. आनंदे आनंद आनंदे आनंद पाहावे तिकडे गोविंद, सद्गुरुने कृपा केली, वस्तू डोळा पैदाविली. निळा मने मी निष्काम, निळा मने मी निष्काम, परिपूर्ण आत्माराम, सद्गुरुने कृपा केली, निज वस्तू पैदाविली. विठाला 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 महायोगी पीठतटे विमृत्यं वरं कुंडलिकाय धातु मुनिन्दे समागतिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू
हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपाद अनेकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यमिवलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि सद्गुरु तम नमामि गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाये त्या त्या ठिकाणी निद्रुप तुमचे मिटेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरुनाथ तुमचे पाय दोन्ही ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण हे चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी विठाला बरवे झाले आत्मा राम हृदय आले सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवा सेवेला जे निमित्त आहे कारण आहे आपल्या सर्वांना श्रोत आहे मायबापांना सेवेसाठी जो घेतलेला अभंग आहे कारण प्रत्येक संताकडे पाहत असताना आपण कुठल्या तरी भाव ठेवून तर का पाहत असतो तसा जगद्गुरु तुकोबरायांकडे जर पाहायचं झालं तर आपल्या अंतकरणात कुठला भाव आहे जगद्गुरु तुकोबराय हे कसे आहेत वैराग्याचे महामेरू म्हणून आपण जगद्गुरु तुकोबरायांकडे पाहतो महाराज नाथांकडे जर पाहायचं झालं तर आपल्या अंतकरणात भाव कुठला आहे नाथ कसे आहेत तर शांती ब्रह्म म्हणून नाथांकडे पाहिलं जातं भगवंताचे लढवाळ भक्त म्हणलं की आम्ही नामदेवरायांकडे पाहतो महाराज प्रत्येक संतांची ओळख आहे विश्वमाऊली ज्ञानोबराकडे पाहत असताना आम्ही ज्ञानांचे राजे योग्यांची माऊली म्हणून पाहिलं जातं माय बापांनो पण ज्यांचा सेवेसाठी आज अभंग घेतलाय ना कारण त्यांच्याकडे पाहत असताना सर्व संतांमध्ये ज्यांना सद्गुरुनिष्ठ म्हणलं जातं ते सद्गुरुनिष्ठ निळोबरायांचा चार चरणाचा अभंग आहे तुमच्या आमच्या परीक्षा सोडून द्या पण भगवंताच्या परीक्षेमध्ये माय बापांनो जे पैकीची पैकी मार्क नवे बोनस गुण घेऊन जे पास झाले ते आमचे असणारे सद्गुरुनिष्ठ निळोबरायांचा चार चरणाचा अभंग आहे या अभंगाच्या माध्यमातून ज्यावेळेस समर्थ सद्गुरूंच्या जीवनामध्ये आगमन झालं ज्यावेळेस समर्थ सद्गुरूंच्या जीवनामध्ये आगमन झाल्यानंतर आलेली परिचिती आलेली आत्मानुभूती या अभंगाच्या माध्यमातून सद्गुरुनिष्ठ निळोबराय म्हणतात विठाला 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 निळोबराय म्हणतात बरवे झाले आत्माराम हृदयी आले आपल्या भाषेत जर बोलायचं झालं ना आपण सहज पाहुण्याला भेटलो काय म्हणतो पाहुणं राम राम झालं की काय म्हणतो आपण पाहुणं तुमचं कसं काय होय
तुमचं कसं काय बरं आहे का? आम्ही म्हणतो बरं आहे. आता हे आपलं बरं बरं आहे बरं का? इथपर्यंत बरं आहे. विठाला 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 देवळाला सांगतात बरवे झाले बरवे झाले. आत्मा राम हृदयी आले. आत्माराम हे हृदयामध्ये आले म्हणून आमचं काय झालं? बर्व झालं माय बाप्पांनो. निळवरांना ज्यावेळेस सद्भक्त विचारतो की निळवरा तुमचं बर्व झालं, हे आत्माराम हृदयात आले, पण त्यासाठी काय कारण काय काहीतरी घडलं असेल ना. निळवरा सांगतात सद्गुरूने कृपा केली माझ्या जीवनामध्ये, माझ्यावरती सद्गुरूंची कृपा झाली. वस्तू डोळा पैदाविली किंवा निज वस्तू पैदाविली. माझी वस्तू मला माझ्या डोळ्यांनी दाखवली. मला स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान करून दिलं. ज्याला मी माझं म्हणत होतो ते मी नव्हतो म्हणून दुःख भोगत होतो माझ्या बाप्पांनो. बरं का? एकासाठी सगळं सरपंच साहेब कशासाठी? हे दुःखाची वाट लावण्यासाठी का नाही? आणि खऱ्या अर्थाने डोळ्याचा डोळा माझ्या सद्गुरूंनी उघडला. आणि म्हणून निळवरा सांगतात आता काय झालं जीवनामध्ये? आनंदी आनंद. बरं का? मला संतांनी बोलावं. निळवरा सांगतात जीवनामध्ये जी क्रांती झाली, जीवनामध्ये आनंदी आनंद प्राप्त झाला. महाराज पाहिल तिकडे मला भगवान परमात्म्याचं दर्शन होऊ लागलं. ही परमार्थातली उच्च टोकाची अवस्था आहे माझ्या बापांनो. आणि या अवस्थेला सद्गुरुनिष्ठ निळवराय गेले. सर्वत्र भगवान परमात्म्याचं दर्शन होऊ लागलं. निळवरा सांगतात आता मी काय झालो तर निष्काम झालो. आता मी काय झालो? निष्काम झालो. आपण आता पुढे त्याचा विचार करूया. आता मी निष्काम झालो. कारण का? परिपूर्ण जो आत्माराम आहे त्याचं यथार्थ ज्ञान मला झालं. पण ते होण्यासाठी माझ्या जीवनात सद्गुरूंची कृपा झाली. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठाला 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 महाराज सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा प्रहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. सुंदर असं असणारं निवेदन श्री बाबीर तसेच ज्योतिबा आणि बोल्लाई असं असणार तिन्ही देवांचा समन्वय. आणि गेल्या वर्षीच का नाही सुंदर असं दिव्य भव्य कार्यक्रम झाला. प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. सुंदर असं मंदिर झालेलं आहे मायबापांनो. आणि आज असणार दुसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. कारण मायबापांनो एवढं दिव्य भव्य वातावरण तयार होणं ही सामान्य नाही गोष्ट बरं का. जागे जागेचा महिमा. नवे नवे या परंपरेमध्ये या खेतमाईसवाडीमध्ये किंवा या भागामध्ये मायबापांनो कोणीतरी महात्म्यांचं बरं का हो तुमच्या वंशात सुद्धा कोणीतरी एक महात्मा असावा, घडलेला असावा, त्यामुळे हे कार्य चालतं. एवढं सोपी गोष्ट नाही. विठाला विठाला महाराज सुंदर असं असणार ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा आहे. त्यामध्ये आमचे यशपीठ चालक शिवाजी महाराज मडके पाटील, तसेच विश्वनाथ महाराज हिरवे, एकनाथ महाराज कांडेकर असतील, सर्व महाराज मंडळी असतील, सर्व भजनी मंडळ, त्यामध्ये गायनाचार्य आमचे शिवाजी महाराज आहे, तसेच गणेश महाराज मूर्तीला आणपण गोड व्यक्तिमत्व मायबापांनो. भाऊंचं नाव काय पाहिलेलं आहे? भाऊंला मंदिरावाले दत्ता महाराज गावाने. दत्ता महाराज गावाने आहे, सरपंच आहेत आमचे आहे. आता तसं पाहायला गेलं तर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था महाराज आत्माराम बाबांच्या महाराज कृपेने जे चालू आहे ते त्यांचे असणारे तसं पाहायला गेलं तर चालक हे आमचे महाराज आहेत. त्यांचंही कीर्तन आहे पुढे का नाही. महाराजांनाही लाख लाख धन्यवाद देतो. सर्व विनेकरी बाबा आमचे बाबा इकडे आहेत. विनेकरी बाबा असतील, चोपदार काका असतील, हिरवे भाऊ असणारे खरंच जुने मंडळी बाबाबरोबर अतिशय प्रेमळ मंडळी आहेत. इकडं ह्या साईडलाही महाराज आहेत. सगळ्यांचा नाम उल्लेख माझ्याने होणार नाही. पेटी मास्तर बाबा, सुंदर असे मृदंगाचार्य, काय महाराजांचं नाव आहे? प्रवीण महाराज नवले महाराज असतील, हे बालगोपाल, यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवा. महाराज गरज आहे अशा असणाऱ्या तरुण पिढीची गरज आहे. कारण सर्व सीमेवरती हे सर्वांना जाऊ शकत नाहीत.
बरं का. सीमेवरती सगळे जाऊ शकत नाहीत. काहींनी सीमेवरती देशाचं संरक्षण करायचंय आणि काहींनी महाराज या धर्माचं कार्य करायचंय. विठाला सुंदर असा दिव्य भव्य सोहळा या खेतमाळी स्वाडी नंबर 1 ना, हा पारगावच्या अंतर्गत येणारी ही खेतमाळी स्वाडी नंबर 1 आणि नंबर 1 चाच कार्यक्रम आहे. विठ्ठला महाराज धर्माचं कार्य हे कुणाच्याही हातून घडत नसतं. मायबापांना भगवान परमात्मा नियुक्ती करत असतो. कारण पहा, आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिला, आपण जर शास्त्र बारकाईने पाहिलं, तर माझ्या भगवान परमात्मा ज्यावेळेस महाराज अधर्म वाढतो त्यावेळेस माझा भगवान परमात्मा येत असतो. नवे नवे संत सुद्धा त्याच गोष्टीसाठी येत असतात. आणि तुम्ही सर्व मायबापांनो हे धर्माचं कार्य करताय. त्यावेळेस कॉम्प्लेट पाहिली ना, सौजन्य पाहिलं. हा, ज्यावेळेस आमचे दत्तात्रय भाऊ, वडिलांचं नाव सकारामच ना, हा दत्तात्रय भाऊ सकाराम हिरवे महाराज, कारण दिंडीला सुद्धा, दोन्ही दिंडीला, दादाच्या दिंडीमध्ये सुद्धा मायबापांनो अन्नदान, प्रत्येक सोहळ्याला अन्नदान. मायबापांनो आज स्तुती म्हणून बोलत नाही बरं का, मला स्तुती करायचा विषय नाही, तर स्तुती मानवाची करू नये म्हणले. एकतर देवाची किंवा संताची करावी आणि ते कार्य आमच्या सरपंचाकडून होतंय. विठाला भगवंत सांगतात अर्जुना, जिथं ये लोक परलोक सुखाचा व्हायचाय तिथं हा जीव कवडी मोडत नाही महाराज. कवडी बरं का मोडताना जीव जातो, कुणाचा? जीवाचा. हा, आणि जिथं ये लोक परलोक सुखाचा होणार नाहीये तिथं कोट्यावधी रुपयाची जीव हा उलाढाल करतो. पण तुम्ही परम भाग्यवान मंडळी आहात माय बापांनो. या धर्माच्या कार्यासाठी तुम्ही स्वतःला झुकून दिलेलं आहे. हा, म्हणजे भगवान परमात्मा आपल्याकडून हे कार्य करतोय माय बापांनो. हा, हे आपलं परम भाग्य आहे. माय बापांनो, उपदेश म्हणून नाही, पण एक समर्थ सद्गुरूंच्या कृपेने. कारण आम्ही तसं जर पाहायला गेलो तर कुस्ती क्षेत्रातली मंडळी, एक थोडक्यात ओळख, कुस्ती क्षेत्रातली मंडळी म्हणल्यावर काय, हा तिथं जोर बैठक, दंड ठोपटणं का नाही. पण बाबा सुद्धा बरं का, सद्गुरू बाबा सुद्धा दंड ठोपटायचे. बाबांनी सुद्धा, खरंच माझ्या सद्गुरू जोग बाबांनी सुद्धा दंड ठोपटले. पण ज्या वेळेस महात्म्याची दृष्टी हा जोग बाबावरती पडली आणि मायबापांनो महात्म्याने ओळखलं धर्माच्या कार्यासाठी महाराज कामाला येणारी व्यक्ती आहे. सद्गुरू जोग महाराजांवरती ज्या वेळेस सद्गुरूची पूर्ण कृपा झाली, क्रांती घडली का नाही मायबापांनो. पहा, त्यांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे निळोबर आहे. खऱ्या अर्थाने मायबापांनो एक प्रश्न जर उपस्थित होतोय मायबापांनो, जीवनामध्ये भगवंत भेटावा का संत भेटावेत? वा, प्रथम तर कोणाचं दर्शन व्हावं? संतांचं, सद्गुरूचं दर्शन व्हावं मायबापांनो. मग सांगा आता दुसरा असा प्रश्न आहे मला विचारावा असा वाटतोय की प्रथमतः भगवंताची कृपा व्हावी का संतांची कृपा व्हावी? आता उत्तर विचारपूर्वक द्यावं का गोठवावर शक्यता आहे? कारण मायबापांना पहिलं उत्तर हा बरोबर आहे, अचूक आहे की प्रथमतः जीवनामध्ये संतांची म्हणजे सद्गुरूंची महाराज भेट व्हावी. पण आपला दुसरा प्रश्न असा होता की जीवनामध्ये प्रथमतः भगवंताची कृपा व्हावी का संतांची कृपा व्हावी? तर महाराज प्रथमतः लक्षपूर्वक ऐका, प्रथमतः भगवान परमात्म्याचीच कृपा व्हावी. आता इथं कडी बर का, कारण का तुम्ही म्हणता महाराज भगवंताची कृपा व्हावी? कारण महाराज शास्त्र वर्णन करतं संतांची भेट कशी आहे. बहु
जगाचे जगद्गुरु तुकोबराय वर्णन करून सांगतात, तुम्हा मला सांगतात मायबापांनो, संतांची भेट अतिशय अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेववे, सुखे सेववे. चंद्रामृत सुखे सेववे, सुखे सेववे. आस्था दातार विधरवे, विधरवे. आस्था दातार विधरवे, विधरवे. पायला येळा सागर करवे, सागर करवे. पाय हे सागर करवे, सागर करवे. परित्याचा दोष भेटन होईल का? होईल का? मायबापांनो, मार्मिक महाराज प्रमाण दिलं पहा. जगद्गुरु तुकोबरायांनी जे पहिलं प्रमाण दिलं त्यात पहिला शब्द वापरला बहु. संतांची भेट कशी आहे? किती अवघड आहे? बहु. मग होणारच नाही का? हा, भगवंताची जर कृपा झाली, बहु अवघड आहे संत भेटी. अतिशय अवघड संत भेट जरी असली परी जग जेटी, म्हणजे कुणाची कृपा व्हावी लागेल? तुका म्हण कृपा करील नारायण. तुका म्हण कृपा, तुका म्हण कृपा करील नारायण. कारण भगवंताची कृपा होणं आणि भगवंताच्या कृपेशिवाय तुका म्हणे कृपा करील नारायण. कुणाची कृपा व्हावं लागेल? भगवंताची, त्या नारायणाची कृपा व्हावं लागेल. काय गावचं नाही बरं का, एखादा असेल तर त्याची कृपा झाली तर तुम्हाला भेटत नाही आवारात नाही. पण इथं माझ्या भगवान परमात्म्याची जर कृपा झाली, भक्तीमध्ये वर्म लय महत्वाचं असतं बरं का. वर्म, आता आलं वर्माचं पण थोडक्यात बोलतो. समर्थ सद्गुरू सांगायचे, भाऊ जेवढा बंगला आहे, जेवढा बंगला आहे तेवढा दरवाजा असतो का? बंगले आहेत का नाही इकडे? होय सरपंच साहेब, लय मोठमोठाले बंगले, बागायत पार्टी का नाही? मग सांगा, जेवढा बंगला आहे तेवढा दरवाजा आहे का? बसलेले मंडळी जागेत ना सगळे? जेवढा बंगला आहे तेवढा दरवाजा, जेवढा दरवाजा आहे तेवढं कुलूप आहे का? आणि जेवढं कुलूप आहे तेवढी चावी. आणि सगळं कशामध्ये आहे? झटका दिला ना पण एक. आता चावी बर का,
परमार्थाची सुद्धा चावी लय महत्वाची आहे. ती चावी केवढी असती? नवी अध्यायामध्ये भगवान कृष्ण महाराज भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना ते जे वर्म आहे ती चावी आहे, किती लहान आहे, मोठके गुरुमुखे उद्वैत दिशे आणि हृदयी हृदयात आहे. म्हणून तर आपली हाजरी माय बापांनो. हाजरी कुणामुळे आपली? महाराजला फेटा बांधून गप्पा आणतोय कोणामुळे? तर आमच्याकडे महाराज तुम्ही आता छान बसलेले दिसतात, आमच्याकडे टिकून बसवित्यात. टेकन लावतात टेकन. कधी तुमच्याकडे आहे का नाही? कधी लावतात टेकन? आणि टेकन लागायच्या अगोदर समजून घ्या विठ्ठला आयुष्याचे वटी देह ऐसा. अरे बाबा, आयुष्याचे वटी देह फुलाला सुगंध आहे तोपर्यंत फुलाला काय आहे? महत्व आहे. फुलाला काय आहे? फुलाची किंमत आम्हाला कळली. आपली किंमत कळली का? आपल्याला किंमत कुणामुळे आहे? कुणामुळे महत्व आहे आपल्याला? ज्याच्यामुळे आहे त्याला आम्ही विसरून गेलो महाराज. तुका म्हणे कैसे म्हणजे समाज कसा झाला? आंधळा झाला, आंधळा. मग सांगा आवाज असतो. विठ्ठला महाराज आमच्या साधू संतांकडे तळमळ आहे. कारण 3 वर्गात नाही बापांनो. एकाला जी म्हणतात ना गती सहन होत नाही, आता सर्वांना श्रुत आहे भोगाने आला म्हणून बोलतो. तसं एका जीवाला एका वर्गाला गती सहन होत नाही, दुसऱ्या वर्गाला प्रगती सहन होत नाही. आता हे दोन्हींच पाहिजे नाही आपल्याला. पण तिसरा जो वर्ग आहे
त्यांना अधोगती सहन होत नाही महाराज. त्यांना संत म्हणतात. विठाला विठाला विठाला. उडते हे जन न दे कवे डोळा आणि येतो कळवळा. कारण त्या साधू संतांना वाटतं अरे या जीवाचे देव किती जवळ आहे. पहा बरं, सगळ्यात वस्तू जर जवळ कुठली असेल ना आपल्याला, सगळ्यात वस्तू जवळ कुठली मायबापांनो, एक समर्थ सद्गुरूंच्या कृपेने, तुम्ही संत मायबापांच्या कृपेने बोलतो बरं का, लक्ष देऊ नये का. आमचे साधू संत सांगतात विश्वमाऊली ज्ञानोबर आहे, जगाचे जगद्गुरु तुकोबर आहे, शांती ब्रह्मनाथ महाराज आदी करून जे संत महात्मे आहेत ते सांगतात की जीवाच्या सगळ्यात जर जवळ कोण असेल तर तो देव आहे. आपल्या सगळ्या जवळ कोण आहे? देव आहे. आपल्या सगळ्यात दूर कोण वाटतो? देव. बरोबर आहे. मग बसला मी विठाला विठाला. लक्ष देऊन ऐका बरं का माय बापांनो. नाथ महाराजांना विचारलं, नाथ महाराज सांगतात देव सदा. सदा म्हणजे गणेश महाराज, सदा म्हणजे सतत, हा कायम, अखंड, बर का. देव सदा जवळी असे. कोण म्हणतं हे? नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात देव सदा जवळी असे, सदा अखंड आपल्या जवळ आहे. म्हणून तर हे जड चालतंय. नाही तर खांदेकर लागतात आमच्याकडे. तुमच्याकडे कसं आहे? कारण हे जड चालू शकत नाही. मग हे जड का चालतं? चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची हे सोने, चाले हे शरीर, चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची आस. ज्याच्यामुळे आम्ही चालतो, त्याला आम्ही इनमुख आहे. माय बापून सगळ्यात मोठा आश्चर्य बरं का. त्याच्यामुळे आम्ही बोलतो, ज्याच्यामुळे आम्ही ऐकतो माय बापांनो, त्याला विसरून गेलोय, हे सगळ्यात मोठं आश्चर्य. बघा ना महाराज, कोणाच्या सत्तेवरती चालू चाले शरीर, कोणाचे असत्य, कुणामुळे बोलतो, कुणामुळे ऐकतो. साधू संत सांगतात ज्याच्यामुळे ऐकतो, ज्याच्यामुळे बोलतो ती वस्तू देव आहे. बरोबर का. ती वस्तू कोण आहे? देव आहे. पण त्या वस्तूला आम्ही इनमुख झालो. का झालो इनमुख? आम्ही बहिर्मुख झालो. बहिर्मुख. भूक कुठं लागती? लागते का नाही? आता आहे ना नियोजन, थोड्या वेळाने प्रसारच नियोजन, पोटभर नियोजन आहे. भूक कुठं लागती? हात. मग काला केला, काला कळतो ना, आणि लावला कुठं? एक भाकरीची भूक आहे, 2 भाकरीचा काला लावला सरपंच साहेब. किती भाकरीचा काल लावला? डेकर कधी कधी डेकर 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, महिन्यानी. विठाला विठाला विठाला.
नाही कोण इंद्रियच नाही बी नाही जमणार ऍडमिट करावं लागेल इकडे जर कुठं अडकलं तर ऍडमिट करावं लागेल मग सांगा ईदभर पोट जर भरायचं असेल तर त्याला रीत बात काय आहे की नाही परमार्थ परमार्थ रीतीच्या का चालीचा माझा अधिकार नाही बरं का माझी तेवढी उंची नाही लहान तोंडी मोठा का साधू संतांच्या कृपेने बोलतोय समर्थ सद्गुरूच्या कृपेने बोलतोय मग समर्थ सद्गुरू म्हणायचे परमार्थ चालीचा का रीतीचा मग रीत कुणाला माहिती असती बघा ना बाबा म्हणायचे सरपंच बाबा म्हणायचे काय झालं नवीन मुलीचं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर पूर्वीचा काळ ती जास्त शिकलेली होती जास्त शिकलेली होती मग आता तुम्ही सांगा मालकाला काय आवडतंय ती त्याला माहिती का पूर्वी कसं होतं पूर्वी आता आता आधीच ओळख आहे आधीच झालो का नाही पूर्वी महाराज लग्न झाल्यावर म्हणले ना लग्न झाल्यावर महाराज जर शेतात चाले तर मध्ये अंतर किती असायचं पूर्वीच सांगतोय आताच काय फक्त ऐका फक्त आता किती असायचं अंतर कधीचा विषय सांगतोय पूर्वीचा लग्न झाल्याचा सांगतोय बरं का शेतात जायचं म्हणजे अंतर किती असायचं आता मी पुढचं बोलणार नाही पुढचं बोलवलंय झोप का सांगतोय माझ्या बापांना मग सांगा त्या आमच्या ताईला आमच्या मालकाला पतिदेवाला काय आवडतंय हे तिला माहित नाही मग पतिदेवाला काय आवडतं हे कुणाला माहित आहे सासूबाईला माहिती मग पाय शेण्यास सुनबाईने पाय कोणाचं धरावं पण हिची आज शिकलेली इथं परमार्थात शेण्याचं काम आहे का अतिशयाचं परमार्थात शेणा लागतो का अतिशयाना अतिशयानाचं काम नाही महाराज शेणा पाहिजे बरं का शहाणा तू येतो जगद्गुरु तुकोबराय सांगतात शहाणा तो धनी येतो येते पण तुका म्हणे सोपे सर्वांपेक्षा सोपं आहे पण शहाणा पाहिजेत बरं का महाराज शहराचं काम आहे मग जसं त्या सुनबाईनी जर सर्व अहंकार गर्व सोडून माझं किती अभ्यास आहे मी किती शिकलेले आहे सोडून तिने काय करावा सासूबाईला शरण जावा मग सासूबाई सांगेल महाराज वर मग मालकाला काय आवडतं आपला कोण मालक आहे मालकच नाही आपल्याला होय का नुसते मालक झालो आपण आम्ही नुसते मालकपणा मिरवतोय आम्हाला मालक आहे का नाही आणि तो मालक महाराज ईश्वर चालक आहे तो आपला मालक आहे मग त्या मालकाला काय आवडतं त्या मालकाकडे जाण्याची काय रीत भात काय आहे का नाही पण जीव रूपी सुनाला माहित नाही जीव महाराज भगवंताकडे वाटचाल करतोय पण जीवाला ती रीत माहित नाही संत रूपी सासूला ती रीत माहिती पण जीवाने स्वतःचा शहाणपणा काय करू नये फिरू नये बरं का जीवाचं सांगतोय जीवानी काय करावा संत रूपी सासूला अनन्य भावाने शरण जावे तरी तनु मनु जीवे अगरवत्ता गर्वरहित काय करावी दास्यत्व करावा कारण सेवा हा भगवंताकडे जात असताना काय आहे तर दरवाजा आहे विठाला विठाला आणि मग त्या संताकडे जे वर माहेरची हवी आहेत तुका म्हणे किल्ल्या कीर्तनकाराच्या हाती दिल्या असे का कीर्तनकार सांगितलं ना कीर्तनकार संत नसतात असं मला म्हणायचं नाही पण महाराज संत हे प्यारावरती नाही तर महाराज जे करते कीर्तन प्यारावरती संत नाही तर संत महाराज कारण ज्यांनी भगवंताला आपलंस केलंय कारण बाहेर शेतर खरं बोलले आपल्याकडे मन आहे महाराज खरं बोलले कोणाला राग येतो आता कीर्तन नाही वाटत ते वर्म साधू संत सांगतात तोपर्यंत जीवाचं बरं होणार आपण म्हणतो बरं चालय आपलं बरं कसं आहे सांगता येत दृष्टांत सिद्धांत समजून भजन करा विठाला महाराज
पूर्वी व्हायचा बरंय का बरंय हे सांगितलं जायचं. पण ते बरं कसं आहे सांगू का महाराज? एक दृष्टांत आहे का? काय झालं पूर्वीचा काळ, अशी लहान लहान मुलं आता शाळा सुटल्यावर काय लय डेंजर कार्यक्रम यांचा. आता हे बरं इकडे घातल्यात म्हणून नाही तर कामच महाराज करणार आहे, कार्यक्रमच करणार. असा वर्ग होता लय डेंजर गडी. सुटली शाळा महाराज, सुटल्यावर एक दिवस महाराज ते सगळे मंदिराकडे गेले. आता मंदिर होतं पुरातन, संसारातलं आपलं बरं होणं कसं आहे, अनुभव आपला कसा आहे पहा. महाराज सगळी मुलं कुठे गेले? शाळे हातणारे त्या मंदिराकडे गेले. गणपती बाप्पांचं मंदिर. आता गणपती बाप्पा म्हणल्यानंतर गणपती बाप्पांचे काय लंब उदर असणार, पोटही लांब आहे. कारण का अनेकांच्या अपराध पोटात घ्यायचे ना. मोठं भलं मोठं पोट गणपती बाप्पांचं. एक पोरगा असं डेंजर होतं, म्हणला भाई मला पोट आहे. तरी बिंबी पाहिल्या, आता बिंबी पाहिल्या तरी मला थांबा आता प्रयोगच करतो म्हणला. आता प्रयोग करायला डेंजर गडी आहे. लय डेंजर गडी. एकाने गप्प बसावं का नाही, दुसऱ्याने घातलं बोट त्या गणपती बाप्पाच्या कशात बिंबीत घातलं. आता बिंबीत घातलं महाराज काय झालं की पुरेच बोट आतापर्यंत घातलं नव्हतं. आणि त्या गणपती बाप्पाच्या मोठ्या बेबी मध्ये मोठा इंचू बसला होता. त्याला जे हरिक्स करायचा होता, त्याला अनुग्रह द्यायचा होता, पण कुणीच यायना ना. मोक्ष रेखे त्या रेंज मध्ये कुणीच यायना. आता बोट गेला असा झटका दिला ना कुण्या. आता काय गुदगुले वाटलेस त्यांना नाही, ज्याला इंचू सोडतो त्याला इतर ना. कीर्तन झाल्या तुमचे अनुभव सांगा, काय मजा होती का नाही. महाराज असा झटका जेवढा स्पीडनी बोट घातलं होतं ना गणपती बाप्पांच्या पिंडीत, तेवढ्या डबल स्पीडनी महाराज हात खाली मागे घेतला. ही बाकीची पाच होती, पण हे नेमकं झालं काय? आता ह्यो म्हणला एवढा मोठा झटका बसलाय, प्रसाद सगळ्याला भेटला पाहिजे. आता ह्या जर आपल्या जोडीदाराला खरं जर सांगितलं, खरं लोक ऐकतात का? खरं ऐकतात? किती सांगून ऐकती भटकीचे पुढे शिंदळीचे म्हणून मला हे लय अवघड आहे. साच कोणानं पचे आणि काय रुचे लटकले नुसतं सासू जावायच्या गप्पा सांगा ना. काय महाराजांनी हसवलं बाबा, कल्याणच केलं का नाही. पण जर सत्य त्यानं जर सांगितलं काय म्हणजे सगळं डॉक्युमेंट गेलं. सत्य महाराज रुचत नाही बरं का. सांगा बरं, तूप जर पोरांना प्या दिलं तूप म्हणलं की चूप. तूप बांबू कॅडबरी मग बघा माझ्या काय सुद्धा साधू संतांचं मूळ जे तत्वज्ञान आहे, ज्यांनी जीवाचा उद्धार होणार आहे, ते जीवाला लोक रुचत नाही. माय बापांना लोक पचत नाही. पण महाराज पहिलवान जर व्हायचं म्हणलं ना, लाह्या बिस्किट पहिलवान होत नाही बरं का माय बापांना. त्याला जराशी थोडस सार सेवन करावं लागतं. आणि सार सेवन केल्यावर मेहनत करावं लागते बरं का. सत्य लवकर पटत नाही, आणि पटलं की कामच झालं. मुलाला द्यायचंय, मग ते कसं द्यावं लागल. आमच्या मातामारी हुशारच, ते डायरेक्ट तुम मुलाला पचणार नाही, मग ते दुधातून देतात, ते चपातीला लावतात, आणि मग आता आवडीने खाते महाराज. तसं ही सुद्धा बरं का,
तिथं सुद्धा तेच तत्वज्ञान सांगायचे. आपण नेमके आहोत कोण, आपण आपल्याला ओळखणं म्हणजे पूर्णत्वाकडे वाटचाली. विठाला महाराज जसा मुलाने हात बाहेर काढला तसे बाकीचे टवकारले. नेमकं झालं काय महाराज? रामू तुला झालं काय? रामू म्हणला हात लईच गार बिलबिल इतकं गार वाटते रे म्हणला. बाकीचे म्हणले नाही आता नंबरच लागले महाराज. ते म्हणला माझा नंबर, ते महाराज माझा नंबर. ते म्हणला आता कसं काय कार्यक्रम केला? लाईननी फटका बसला महाराज. आता सांगा प्रत्येकाचा अनुभव, ज्यांनी ज्यांनी बोट घातला त्याचा अनुभव कसा आहे? एकच का वेगळा आहे? हा आपला अनुभव, आपला संशय कसा? आमची तर स्वयंघोषितच बरं का, तसं काही घाबरायचं नाही. महाराज सर्वांचा संसारातला अनुभव जो आहे तो दुःख बांधवडी आहे. काय नाही, जसा झटका दिला तसे वेदना, तसे दुःख व्हायला लागले. तसा संसारातला आनंद असणारा अनुभव हा दुःखद आहे. पण तरी सुद्धा दुःखद जरी अनुभव असला तरी आमचे विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात हा संसार कसा करी? अवघाची संसार सुखाचा करे, अवघाची संसार सुखाचा करे. अवघाची संसार सुखाचा करे, अवघाची संसार सुखाचा करे. आनंदे भरे आनंदे भरे सुखाची विश्रांती जरी नसेल माय बापांनो, पण विश्वमाऊली ज्ञानोबा प्रतिज्ञा करतात अवघाची संसार सुखाचा करीन. मग सांगा त्या साधू संतांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण गेलो तर माय बापांनो या संसारात राहून सुख प्राप्त होतं. कारण साधू संत संसारात राहिले. असं साधू संतांनी सांगितलं का संसार करू नका? माऊलीचा अनुभव काय? माऊलीनी महाराज गाडगे मडकेचा संसार नाही केला. पण ते सांगतात संसार आसोनी संसारी वेदशास्त्र उभारी सांगतात संसारी असावे आसोनी नावनी कुठं असावा? नावच सांगतो नावनी कुठं असावा? पण नावत काय नसावा? आपण कुठं असावा ते आणि पण चित्तात काय नसावा? कार्यक्रमच झाला. विठाला जोपर्यंत स्वरूपाचं यथार्थ ज्ञान सद्गुरु कृपेने होत नाही, स्वरूपाचं बरं का, आत्मस्वरूपाचं जोपर्यंत यथार्थ ज्ञान होत नाही तोपर्यंत जीवाचं बरं होणार नाही. विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात जर जीवाला सुख प्राप्त करायचं असेल सर्व सुख बरं का, तर विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात किंबहुना सोय जीवात्म्याची लाय आणि ते होय त्या नाम सुख. तर महाराज ते सुख जर आपला प्राप्त झालं, ते सुख जर मिळलं ना तर आपलं बरं आहे, नाही तर नुसतं वरवरचं बरं आहे. आणि बरोबर सांगतात माझ्या जीवनामध्ये महाराज त्या आत्मस्वरूपाचं आत्मरामाचं यथार्थ ज्ञान झालं म्हणून त्या अभंगाचे बरोबर झालं बरोबर झालं
अभंगाच्या प्रथम चरणामध्ये समर्थ सद्गुरू किंवा सद्गुरू निष्ठ निळवराय सांगतात, बरे वेळ झाले. खरंच महाराज बरं झालं बरं का. कारण अर्थ हा बरं वाटण्यासाठी नसून, कीर्तन हे बरं वाटण्यासाठी नसून कशासाठी आहे, बरं होण्यासाठी बरं का. हा निळवराय सांगतात ते माझ्या जीवनात झालं. बरे वेळ झाले आत्मा राम हृदयी आले. आत्माराम कुठं आले, हृदयात आले. पूर्वी कुठं होते, तिथंच होते. तुझं आहे तरी तू मग जागा जागा दाखवतात म्हणजे जागा करतात बरं का. ऐशे जागविले अवघे जन होते संचित. मग तुम्हाला सांगतात येते दुबळी कोण कोण, म्हणजे वासुदेवाला विसरले ना ते दुबळे माय बापांनो. कारण वासुदेव करतो फेरा वाड्या आत बाहेर दारा. कुणीतरी काहीतरी दान पुण्य करा आणि जाब न देतो तर इथं जे सावध करतात ना ते समर्थ सद्गुरू माय बापांनो. आणि त्यावेळेस जीवाचं खऱ्या अर्थाने बरं होतं. त्यावेळेस जीवाचं खऱ्या अर्थाने बरं होतं. पण त्यावेळेस तो सद्भक्त निळवराला विचारतो हे कशाने घडलं. निळवरा अभंगाच्या द्वितीय चरणात ही कृपा सगळ्यात महत्वाची. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सद्गुरुनिष्ठ निळवराय सांगतात खऱ्या अर्थाने आत्माराम हृदयामध्ये आले. आत्मारामाची ओळख ज्यांनी झाली खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात सद्गुरूंनी कृपा केली माय बापांनो. कारण जीवनात सद्गुरू कृपा महत्वाची.
नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, सद्गुरु कृपा हाती चढे तेथे भक्तीचे भंडार उघडे. भक्तीचा भंडारला कुलूप लावले बरं का. सेव्या कोणा करत? हा, ती चेवेले महत्वाची. जर कुलूप तोडाय गेला तर दरोडे करू बांधतात. दरोडे महाराज कुलूप तोडायचं नाही. हा, त्यासाठी चावी महत्वाची. आणि सद्गुरु कृपा जीवनामध्ये होण्यासाठी, कारण जगद्गुरु तुकोबर सांगतात बाबाजी सद्गुरु आणि दास. हा, जगद्गुरु तुकोबर सांगतात मी दास झालो बाबाजी चैतन्यांचं. त्या सद्गुरूचं मी दास्यत्व केलं. जर प्रभू रामचंद्राला जर जीवनामध्ये देवादिदेव प्रभू रामचंद्र मर्यादा पुरुषोत्तम माय बापांनो, हा प्रभू रामचंद्रांना महाराज अवतारिक पुरुषोत्तम माय बापांनो 7वा अवतार आहे. हा, प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस महाविष्णूने प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला त्यावेळेस त्यांना जीवनात सद्गुरूची गरज पडली. सांगा बरं, प्रभू रामचंद्राचे सद्गुरू कोण? बसलेले माय बाप होते ना, कोण? वशिष्ठ ऋषी. भगवान श्रीकृष्ण त्यांचे सद्गुरू कोण? संदीपान ऋषी. मोळ्या व्हावं लागल्या हो देवाला. देवाला देवाला तुमचं आमचं सोडून द्या. सद्गुरू घरी मोळ्या व्हावं लागल्या. मोळ्या कारण मायबापांनो सद्गुरू कृपेशिवाय, कारण 3 दोष आहेत आपल्यात. एक मल नावाचा दोष आहे, दुसरा विक्षेप नावाचा दोष आहे, आणि तिसरा दोष शास्त्रांनी सांगितला ना तो आवरण नावाचा दोष आहे. आवरण नावाचा दोष मायबापांनो इतर गोष्टींनी वाढतो बरं का. कारण उपाधी वाढती. इथं आलं की उपाधी वाढली. हा, मी कोणीतरी सांगणारा, हे कोणीतरी ऐकणारे. महाराज इतर गोष्टीने उपाध्या वाढतात आणि साधू संत सांगतात आपण कसे आहोत तर उपाधी वेगळे आहोत. उपाधी वेगळे, हा काहीच संसार तुम्हा नाही, आपण ह्याच्यापेक्षा वेगळे आहोत. हा, म्हणून म्हणतात कारभारी तुम्हाला सांगते. काय सांगते ऐका. कारभारी तुम्हाला सांगते वेगळं निघा आणि वेगळं निघून वेगळं निघा. कशातनं वेगळं निघा? आमच्याकडे गडबड आहे मला. तुमच्याकडे चांगली मोठमोठे कुटुंब दिसतात. आमच्याकडे लग्न अक्षता पुढे होत नाही तो म्हणजे आपल्याला जमणार नाही. मग वेगळं निघायचंय. भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना वेगळं निघ. तरी जडजोडणी ये भक्तीच्या वाटे लाग जया पावशी अव्यंग. अर्जुना तुला मला जर येऊन प्राप्त व्हायचं असेल तर वेगळा निघ. कशातून वेगळा निघ? आणि हिथं खरं गमक आहे बरं का. एवढं कळलं की काम झालं. विठाला अरे मी देह आहे. ही देह बुद्धी तुझी जी जड झाली ना, देह बुद्धीला तू चिकटलाय ना, त्यातून वेगळा निघ. महाराज आपण नारळ फोडतो. नारळाची किंमत किती? हा, मला काय घ्यायचं नाही. हा, तसं काय नाही, काय घाबरू नका. काही 30 असेल 40 असेल. तुम्ही सांगा जो नारळ ज्यांनी कवटीला पकडलंय तो फोडून बघा, आणि ज्यांनी कवटीला सोडलंय तो फोडून बघा. कोणत्याचं बरं असतं? नारळ फोडलेत ना तुम्ही, सोडलंय त्याचं कसं एकदम व्यवस्थित राहतं. पावल्याचं नाही, ती वेगळे काम आहे. खराब झाले का पावले कोणाचं काय माहित नाही. आपलं तसं लागले बुरशी लागायला लागली. पार विठायला विठा. आता त्या बुरशीकडे जाणार नाही. कल्पना विधीची बुरशी बरं का, ती काढायची. हा, महाराज यांनी कवटीला सोडलंय तो हलवून पहा. पण कवटीला सोडायच्या अगोदर त्यातलं महाराज आटावं लागतं. काय म्हणतात त्याला? पाणी. आपल्यात बी पाणी बरं का. आपल्यातलं बी पाणी आटावं लागतं. कोणतं पाणी? आपल्यात अम आणि ममतेचं पाणी सांगितलं बरं का. तैसे अम ममतेच्या लवड सवडी. समर्थ सद्गुरु दादा कायम ओवी घ्यायची बरं काही. सचिन महाराज कायम दादा ओवी घ्यायचे. तैसे अम ममतेच्या लवड सवडी. अरे माते नपवती बापुडी म्हणून जन्म मरणाची तुटडी. हा, महाराज जन्म मरण कशामुळे? मी आणि माझ्यामुळे. विठाला विठा.
नेमका तू कोण आहेस? अर्जुनाला सांगितलं देहबुद्धीतून वेगळा निघ. महाराज देहबुद्धीला ज्यांनी पकडलंय ना, ज्यांनी कवटीला पकडलंय ना, त्याचे तुकडे तुकडे नारळाचे होत्यात. नारळ सांगतो आपलं नाही बरं का? हा, तुकडे तुकडे. पण ज्यांनी कवटीला सोडले महाराज, तो वाचताना सुद्धा त्याचं बघा, हा फोडला की अलगद, तसं बरं का. हा महाराज हे सोडताना, हे सोडताना तिचे हाल नाहीत, नाही तर महाराज पाय खोडावं लागते. हा सर सुटते काही. हा दुसऱ्या वस्तूला माझी म्हणल्या, आता देताना आनंद व्हायला पाहिजे का समाधान व्हायला पाहिजे? हा ही वस्तू कोणाची आणली कळते ना? सुटणे मग तुम्हाला कळपा, जर आपला आपला मेळ घालायचा आपल्याला, म्हणजे माझा बी मला मेळ घालायचा बरं का तुमच्या बरोबर. जो देह तुम्ही आम्ही घेतलाय महाराज, तो उसना घेतलेला आहे, हा भाड्याने घेतलेला आहे, पण कळत नाही कुणाला. कुणी घेतलाय? आपण कसा घेतलाय? भाड्याने घेतलाय, पण कुणाला कळत नाही. तू पुढचं बोलायचं. हा कुणाला कळत नाही, महाराजांना कळत चांगलं. विठाला संतांचं सांगतोय महाराज, नामदेवराय सांगतात. हा आपण बोलतोय महाराज, नामदेवराय सांगतात, या देहाशी काळाला नेवाया, या देहाशी काळाला नेवाया, आम्ही आनंदे नाचू गाऊया. का हो माय बापांनो, ह्यातून वेगळे निघले होते बरं का. आणि ते सद्गुरू तुम्हाला ह्यातून वेगळं काढतात माय बापांनो. हा पण ह्यातून वेगळं निघण्यासाठी हा महाराज आपल्याला दृष्टी महत्वाची आहे. हा नारळाला किती डोळे? किती? नीट बरं का, 3 डोळे ना. 2 स्पष्ट दिसतात का नाही, एक थोडासा. हा महादेवाला डोळे किती? आपल्याला 2. तिसरा कुठे गेला? आपल्याला डोळे किती? आपल्याला सुद्धा 3 डोळे बरं का. आपल्याला किती डोळे? हा 2 डोळे आहेत आपले व्यवस्थित, पण तिसरा डोळा गेला ना, ज्ञान दृष्टी हरपली, 2 नेत्र. हा आणि सद्गुरू काय करतात? नामदेवराय सांगतात, डोळा उघडतात. कुठला डोळा उघडतात? हा डोळ्याचा डोळा उघडीला जेणे आणि लेवविलेले आनंदाचे ज्ञान दृष्टी महाराज देतात बरं का. तुम्हाला सांगा, देव नाही का पाण्याची दृष्टी नाही? काय झालं महाराज? आंधळ्यांची सभा भरली बरं का. आता थोडक्यात आंधळ्याची सभा भरली. आता आंधळ्याचा अध्यक्ष कोण? अनुमोदन देणारा आंधळे. पुढे जाऊन सांगू का, सभा भरली गुबडांची. सगळे कसले? आंधळे. अध्यक्ष कोण? आंधळा. अनुमोदन देणारा आंधळा. आणि त्यांनी एक ठराव पास केला की सूर्य नाहीच. आता ज्याने अनुमोदन दिलं ते म्हणलं माझं तेच म्हणणं आहे, आणि एक मताने ठराव पास झाला, काय नाही? सूर्यच नाही. मग सांगा आता ही डोळ सभा आहे का? हा तसं महाराज म्हणजे देवच नाही. पुन्हा सत्तेवरती देव नाही म्हणतो. अरे कुणाच्या ज्याच्या सत्तेमुळे बोलतो, ती सत्ता तू आहेस, ती सत्ता देव आहेस. हा मायबापांनो, आणि म्हणून खऱ्या अर्थाने जीव हा डोळत झाला पाहिजे, आणि जीवाची ज्ञान दृष्टी गेली म्हणून जीवाला महाराज संताला देव नाही हा प्रश्न पडतच नाही. हा कारण तो डोळा उघडण्याचं काम जे करतात ते संत मायबाप आहेत मायबापांनो. आणि ज्या भगवंताच्या कृपेने करतात, भगवंताची कृपा झाल्याशिवाय ते जीवनात येत नाहीत. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं हाताने टाळी मुखाने भजन.
मित्रांनो एकदा काय झालं, संत मीराबाईंनी पाहिलं, लक्ष देऊन ऐका बरं का, आपल्याकडे फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत. संत मीराबाईंनी पाहिलं, संत मीराबाई पाण्याच्या कडेला असे महाराज तलावाच्या ठिकाणी आहेत. माशांकडे पाहिलं, पाण्यामधले मासे पाण्यासाठी व्याकुळ झाले होते. त्यांना काय लागली होती? तहान. लक्ष देऊन ऐका. मग सांगा, मासे कुठे आहेत? त्यांना पाणी पिण्यासाठी कुठे जावं लागेल? अमेरिकेला विमानाने जावं लागेल का? कुठं जावं लागेल? पण पाणी में मीन प्याशी, देखत मीरा को आई हाशी. तसं जीवाचं झालं. आत्मज्ञान बिन नर भटकत है, का मथुरा का काशी. आत्मज्ञानामुळे हा जीव भरकटतोय महाराज, दुःख भोगतोय दुःख. मग सांगा, पाण्यातल्या माशाला पाणी पिण्यासाठी कुठं जायची गरज नाही. पाण्यात असून सुद्धा तो तानेला मीरा संत मीराबाईला हसू आलं. मग सांगा, त्या माशातल्या पाण्याला पाणी पिण्यासाठी उलट व्हावं लागतं. उलट काय व्हावं लागतं? काय व्हावं लागतं? बघितलं का नाही मासे मार काय नाही. आता पुढचं मी बोलणार नाही महाराज, कारण ज्यावेळेस मासा उलटा होतो ना, खालचा कल्ला ओपन होतो आणि त्याला काय पिता येतं? पाणी पिता येतं. मासा उलटा झाला की समजून घ्यायचं काय करतोय? पाणी पितोय. तसं तुम्ही आम्हाला महाराज ते आत्मध्यान संपादन करण्यासाठी आपल्याला उलट व्हावं लागेल. तुम्ही म्हणताल मग काय योगासनं करावं लागतील का? डोक्या उभं राहावं लागेल का? एकही मनाचा निर्धार, एकही मनाचा हरिपटामध्ये सांगतात, तो अजपाजप प्रत्येकाचा चालू आहे महाराज, प्रत्येकाचा चालू आहे महाराज, पण त्याचं ज्ञान नाही. आणि ते ज्ञान करायसाठी माझ्या माऊलीने अवतार कार्य घेतलं. आता प्रगट आहे का गुह्य ही नंतर निवांत हा बैठकीतला विषय बरं का. आता कोणासाठी प्रगट आहे कोणासाठी गुह्य आहे? आपला श्वास उघडा आहे का दाखवू नये? आता पुढचं बोलत नाही. विठाला विठाला अखंड जप चालू जीवाचा. पण महाराज तिथं सगळेजण विसरलेले. आणि त्या ठिकाणी सावध करतात ना, ते श्री गुरु आहेत, ते सद्गुरू आहेत. महाराज निळोबाला सांगतात, त्या सद्गुरूंनी मला जागे केलं. म्हणून पहा, जगद्गुरु तुकोबरायांची भेट होण्यासाठी, महाराज सद्गुरूंची भेट होण्यासाठी असा एक संत देवाला मागे सरलो. निळा म्हणे आम्ही तुकयाचा धावा करीत असे, अरे तुझं लागी येते बोलाविले कोणी प्रार्थल्या वाचुनी. आता चरित्राकडे काय वेळ घाला, आपला हात घालायला वेळ नाही बाप्पांना. हे खऱ्या अर्थाने म्हणून देवाला आऊत कौतुक वाटलं, आनंद वाटला. काय निळोबारायांची निष्ठा आहे, देवाला मागे सारलं. महाराज एवढी सद्गुरु निष्ठा आहे, कारण सद्गुरु शिवाय देव कळत नाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना अंधारावे ते पाये. सद्गुरु म्हणजे कोण? जो तुमच्या आमच्या हृदयात जो परमात्मा नांदतोय त्याचं यथार्थ ज्ञान जे करून देतात. सदवस्तू शिष्या ते मिळवी, तया भगवान श्रीकृष्ण सद्गुरु मानी. सुरुवात कशी ओवीची? कशी ओवी सुरुवात? तंत्र मंत्र उपदेशती घरोघरी गुरु आहेत. आयते तंत्र मंत्र उपदेश करणारे गुरु भरपूर आहेत, पण सद्वस्तूची जे ओळख करून देतात, बरोबर सांगतात, सद्वस्तूची मला ओळख करून दिली. माझा डोळ्याचा डोळा त्यांनी उघडला आणि ते सद्गुरु जीवनामध्ये आले ना, माय बापांनो क्रांती होती. आणि ती क्रांती तृतीय चरणात सांगितली.
होती पूर्ण बर का. तसा चंद्र हा ज्यावेळेस पौर्णिमेला हा पूर्ण असतो बर का, हा पूर्ण नाही. त्यावेळेस सद्गुरु कृपा महाराज, हा सद्गुरूची पूर्ण कृपा होती. त्यावेळेस महाराज जीवाला एवढा आनंद होतो. हा आनंदी आनंद पाहावे तिकडे हा गोविंद महाराज एवढा आनंद झाला. पाना संत मीराबाई राजाची कन्या आहे. हा रूप काय तिचं वर्णन करावं, रूपाचं वर्णन. हा तरुण वयामध्ये महाराज उपवर झालेली होती, पण नाही महाराज भगवंताला वरलं, इतरांना वरलं नाही, भगवंताला वरलं. आणि ती संत मीराबाई सांगती त्यावेळेस सद्गुरु कृपा झाली. ती मीराबाई म्हणतात नाचूंगी 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 मैं तर हरि गुण गावत नाचूंगी, आपने मैल में बैठ बैठ कर गीता भागवत नाचूंगी. महाराज ते कीर्तनामध्ये नाचतात ना, हा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन. हा तरुण मुलांना सर्वात महत्वाचं माय बापांना विनंती. भाऊ मगाशी मला म्हणले येता येता संजू भाऊ तरुणांना थोडं हे करा, कारण कसं आहे हा सरपंच साहेब आपल्याकडे लग्न तरुणांची का काठीवाल्यांची इकडे कसं आहे म्हणजे नाही आपलं थोडं कसं आहे, आपला तालुका हा जिल्हा एकच आहे आपला, पण तालुका चेंज आहे म्हणून विचारलं. अरे सरपंचाला विचारावं, कोणाला विचारावं बघा तुमच्याकडे लग्न कोणाची. हा सरपंच साहेब सांगा आताच मुलाचं केलंय तरुणपणातच केलंय, मुलीचं केलं तरुण वयात केलं. सरपंच साहेब आम्हाला थोडस काय कारण असतो येत आलं नाही, हा पण अतिशय प्रेम आहे. मग सांगा इकडं तरुण वयामध्ये लग्न होतं, शिक्षण कुठल्या वयामध्ये, राजकारण कुठल्या वयात, नोकरी कुठल्या वयात, परमार्थ कुठल्या वयात, काठीवाल्या सगळ्या उलट्या वायरी झाल्या हो. विठाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली वयाच्या 16 वर्षी मायबापांना तरुण वयात. हा विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये शिकागो येथे धर्म परिषद गाजवली वयाच्या तरुण वयात. हा महाराज साल किती आता मी विसरून गेलोय, किती 93 किती 93 घरी गेले बघा मला सांगा. विठाला विठाला महाराज प्रत्येक संतांनी आमचे भगतसिंग राजगुरु सुखदेव हसत हसत म्हणजे फसव गेले तरुण वयामध्ये. हा परमार्थ महाराज तरुणांनी करावा, तरुणांनी. आम्ही म्हणतोय आमचं काम आहे का, लात घालीन तिथं पाणी काढीन म्हणतो, आणि हे आमचं काम आहे का, मग कोणा करायचं. महाराज मनुष्य जन्म त्यासाठी आहे. हा पाहुणे मनुष्यपणा जो नसाती ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा जाना विचार शरण विचारतो. आता त्याचा विस्तार करायला वेळ नाही माई बापांना हे, म्हणून तरुण वयामध्ये परमार्थ करावा, आणि तरुण वयामध्ये परमार्थ करत करत म्हातार व्हावं. मग आता काय काय म्हातारी म्हणते आमचं रान वापशे आले, काय काय अजून म्हणते आता वापशे आले, कारण पाणी चौकून शिरायचं तालीचं रान होतं. वापशे वजी आहे ना, वापसा कळतो ना, परमार्थात वापसा लागतो बरं का. हा वापसा कोणाला कळतो, त्याला जातीवान शेतकरी म्हणतात. हा महाराज वापसा वरी अवधानाचा वापसा. अरे बाबा कुठे गेले ना वरी अवधानाचा वापसा. अवधानाचा वापसा असल्याशिवाय पेरता येत नाही, आणि पेरल्याशिवाय उगवत. पण आत्यातच गमत अशी या हा मला शेतात जिथं पेरलं तिथं उगवतं, ज्वारी पेरली तर ज्वारी उगवती, तणाचं नाही सांगत मी बरं का. ज्वारी पेरली तर ज्वारी उगवती, बाजरी पेरली तर बाजरी उगवती. आता जिथं पेरलंय तिथं उगवतं. आमच्या आध्यात्मिक सत्तेमध्ये पेरणी कानात आहे आणि उगवणं कुठे आहे, महाराज पेरणी कानात आहे आणि उगवणं कुठे आहे, आणि हीच खरी परमार्थ नाताच्या घरची उलटी खुन. डोळा ते उगवले बघा बघा काय पेरणी. अद्वैत तत्वज्ञान कानात पेरलं सद्गुरूंनी. श्रीगुरूंनी काय केलं, अद्वैत तत्वज्ञानाची पेरणी कानामध्ये केली आणि कानामध्ये पेली. अंतकरण वृत्तीत घोटाळा होता, मला ते नाम अंतकरणात अंतकरणाने ग्रहण केलं. मनाला बुद्धीला चित्ताला अहंकाराला बोध झाला, त्याने माझ्या मना बोध केला, बोध झाला. आणि बदल कशात झाला, दृष्टीत झाला. आता दृष्टीत बदल करायचा का सृष्टी दृष्टी. आता काय वेळ झाली याला, हे म्हणतो जग पिवळे. आता इंजेक्शन परमार्थ लोकांना सांगायचं का आपल्याला, जेने माझ्या मना बोध आपल्या मनाला झाला की आपण सुटलो माय बाप्पांना. सांगायचं सोपं बाबा, लय सांगायचं सोपं, पण करणी करता म्हणून महाराज तुका म्हणे ते पाहिजे तिकडे जाणार नाही. कुठली जात, जात कळली की महाराज आपली गेल्याशिवाय राहणार नाही.
आहे. आणि म्हणून माय बाप्पांनो ही गोष्ट समजली की निळोबाला सांगतात मी आता कसा झालो. हा बरं जाता जाता एक प्रश्न विचारतो माय बाप्पांना. आपली सुज्ञ मंडळीत मला थोडं काही शिकायचे म्हणून बरं का. तुम्ही सुज्ञ जुनी मंडळी सगळे. परमार्थ हा सकामतेचा का निष्कामतेचा? परमार्थात काय असावा? निष्कामता. पण परमार्थ येताना आपण कसं येतो सगळेच माझ्या सहित बरं का. सकामतेने आपण आलेलो. काहीतरी मिळावा, काहीतरी कमीत कमी कीर्तन तरी होईल. कमीत कमी कीर्तन नाही करता आलं तरी गायन तरी करता येईल. कमीत कमी मृदंग तरी वाजवता येईल. कमीत कमी विना तरी घेता येईल. कुठल्या ना कुठल्या आशेने आपण आलोय परमार्थामध्ये माय बाप्पांनो. पण साधू संत सांगतात जरी आपण सकामतेतून जरी इकडे जरी आलो असतो ना तरी नामस्मरणाने सद्गुरूच्या बोधाने आपण कुठे वाटचाल करतो? निष्कामतेकडे. आणि निष्कामता म्हणजे परमार्थाची परिपूर्ण स्थिती महाराज. आणि निळोबाला सांगतात सद्गुरु कृपेने ही निष्कामता मला प्राप्त झाली. कारण का? स्वरूपाचं मला यथार्थ ज्ञान झालं. अभंग आ
निज वस्तु पर दान निज वस्तु डोळा पैदा
माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली बरवे झाले आत्माराम हृदयी आले सद्गुरुने कृपा केली निज वस्तू पैदाविली त्या श्री सद्गुरुनिष्ठ निळोबरायच्या भंगावरती